ही जोडी मैदानावरती. पायातला चेंडू होता आणि बिग हिट. राजेश मिश्रा यांच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. थँक्यू. साईच्या अर्नाळाचा आणि वसई स्पोर्ट्स असा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना इथे सुरू आहे. आणि प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय साईच्या ज्यावेळेला टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांनी म्हटलं होतं, कॅप्टननं प्रमोदनं म्हटलं होतं, पहिल्या सामन्यामध्ये जसं आम्ही जुचंद्र संघाला रोखलो त्याच पद्धतीनं रोखण्याचा प्रयत्न या वेळेला आम्ही करणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला राजेश मिश्राने सांगितलं की या मैदानावरती खेळणं नेहमीच ते पसंत करतायत आणि तसाच खेळ सध्या चालू आहे. हुसेन आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर राजेश मिश्रा अर्थात राजूभाई नॉन स्ट्राईक एंडला हुसेन काजी यांच्या बॅटमधनं सिक्सर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक थोडासा लांब गेले थोडं मागे गेले. रविकांत होते तिथे कव्हरच्या दिशेनं. पहिले षटक हाताळताना हर्षल यांना आपण पाहतोय. हुसेन काजी पहिला मॅच आपण पाहिला होता ज्यावेळेला 65-66 धावांचा पाठलाग करायचा होता तो टीम वसई स्पोर्ट्ससाठी आणि त्यांनी सुंदर खेळ साकारला गेला होता आणि तोच खेळ पुन्हा एकदा चालू ठेवण्याचा प्रयत्न वसई स्पोर्ट्स या संघानं केलाय. हर्षद गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्रायकर यांना आता पहिल्यांदाच आपण पाहतोय. तर राजेश मिश्रा गेले कित्येक वर्ष आज वसईचा 40+ संघ देखील चांगली कामगिरी करतोय. आता बघणे राजेश मिश्रा स्ट्रायकर इन खाली राहिलाय. चेंडू थोडासा खाली राहिलाय. राऊंड द विकेट आले होते. चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना निर्धाव चेंडूची सांगता होत असताना साईच्या अर्नाला आहे. जसा मी उल्लेख केला पहिल्या पर्व ज्यावेळेला SDL चषकाचं आपण पाहिलं होतं त्या पहिल्या पर्वामधला विजेता संघ अर्नाळा आहे. दुसऱ्या पर्वातला विजेता देखील तोच आहे. म्हणजे 2 विजेतेपद त्यांच्याकडे आहेत. तिसरं पर्व जिंकलं होतं ज्यावेळेला शिवांचा संघ या मैदानावरती खेळला होता. हो उत्तुंग असा सिक्सर षटकार. थँक्यू. देवाची कृपा नेहमीच आहे आणि आई जीवदानीचा आशीर्वाद आणि आई जीवदानीच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. जीवदानी मैदान ज्या मैदानावरती सुरू असलेल्या क्रिकेटचा एक सोहळा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा SDL चषक 2025 दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा मॅच सुरू आहे. 2 षटकार आतापर्यंत पाहिले आहेत. बॅटच्या आतल्या कडेला थोडा पण टॉप द बॅट निराशा दिसते की बाई हा खेळला आता बिलकुल हा खेळला आता त्या दिशेने खेळायचं होतं. ती शॅडो बॅटिंग आपण पाहिले राजेश मिश्रा यांची. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. हुसेन काझी बॅटिंग ऑन 6, राजू बॅटिंग 6. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 13-13. थँक्यू. गासपाडा चषकातला थरार आपण पाहतोय. मैदानावरती रंगलेला पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहे फलकावरती 13-13. आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं षटक हाताळलं होतं 3 विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं प्राप्त केला होता तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. करण डावखुऱ्या त्याचा गोलंदाज 2 धावा खर्च करून 3 विकेट त्यानं मागच्या सामन्यामध्ये घेतले आहे. जसं आपण हा 5वं पर्व बघतोय. पहिली 2 पर्व पाहिली त्या पहिल्या 2 पर्वामध्ये अर्नाळा संघ विजेता संघ ठरला होता. तिसरं पर्व होतं त्याच्यामध्ये शिवान स्पोर्ट्सचा संघ ठरला होता आणि 4थं पर्व जे गेलं पर्व आपण पाहिले आहेत
त्याच्यामध्ये साईश इलेव्हन खारबाव या संघानं विजेतेपद पटकावलं होतं. आज बघूया हळूहळू चालले स्पर्धा. एक एक संघ पुढे येतोय. काल 3 संघांना पळताना अ गटामधनं पुढे येताना आपण पाहिलंय. आज ही वसईची लढाई आहे. वसईची लढाई. आकू टप्प्यात चेंडू शॉटम पूल. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. फील्ड केलं गेलं प्रमोद लिलीच्या मार्फत. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. अकुटप्याचा चेंडू होता. पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न हुसेन काझी याने केलाय. कित्येक वर्षी याही खेळाडूला आपण पाहिलंय. कारण जी जबाबदारी असते पॉवर प्लेमध्ये जास्त धावा करण्याची, ती जबाबदारी नेहमीच हुसेननं आपल्या खांद्यावरती घेतलेली आहेत आणि आताही ती जबाबदारी त्याला पेळायची आहे. तर करणला मागच्या सामन्यातला परफॉर्मन्स, मागच्या मॅचमधली आपली कामगिरी पुन्हा एकदा ती कामगिरीला रिपीट करायचं आहे. त्या आपल्या परफॉर्मन्सला रिपीट करायचं आहे या सामन्यामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण हुसेन काझीचा विचार करतोय, पण राजू मिश्रा राजू आहेत. अटेम्प्ट सुंदर केला होता रोहितनं, नाही रोखू शकले. चेंडू गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार. थँक्यू. रोहितचा अटेम्प्ट सुंदर होता बघा. आपण जर पाहिला आणि आठवण येते म्हणजे चौथ्या पर्वामध्ये क्षेत्र तेच होतं, रोहितच तिकडे होता आणि रोहितनं केलेली फिल्डिंग आपण पाहिली होती. जो चेंडू षटकार होऊ शकला असता तो रोहितनं रोखला होता. ती आठवण ताजा होत असताना चौथ्या पर्वातली याच मैदानावरती आई जीवदानी मैदानावरची ती आठवण ताजी होत असताना ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करतो. मिड ऑफला फील्ड केला जात आहे. धाव घेण्याची कुठली संधी नाही. बरं, बहुतांशी स्पर्धा आता सुरू आहे. जसं धनंजयने उल्लेखही केला की एक वसई तालुक्यातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी असावी अशी स्पर्धा आता 21, 22, 23 फेब्रुवारीला येणार आहे. वसई तालुक्यातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असणार आहे, कारण वसई विरार प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला संधी असणार आहे. पुन्हा एकदा अजून एक फटका, देखणा फटका वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय. अजून एक दिमागदार षटकार. थँक्यू. प्रेक्षको, पतंग आतमध्ये येऊ नका. छोटे बच्चे कंपनी, पतंग मध्ये उडवू नका. त्याचा मांजा, जो नायलॉनचा मांजा आहे तो थोडासा घातक आहे. बऱ्याचशा घटना आता यावर्षी देखील घडल्यात त्या नायलॉनच्या मांजामुळे. काही काना आपला जीवही गमावा लागलाय. त्यामुळे काळजी घ्या. पतंगाचा आनंद जरूर घ्या पण फक्त ते पतंग मैदानात येणार नाही याची थोडी दक्षता आपण घ्यायची आहे. स्कोर 26-26. आता समोर खेळाय प्रमोद लिली पोहोचले चेंडूवरती. जयेश आले आहेत. जयेश घरात पोहोचले आहेत आणि जयेशनं टिपलाय हा झेल. विकेट पाहिजे होता, तो विकेट प्राप्त केलाय करणनं. पहिला विकेट, पहिला गडी बाद. थँक्यू. राजू मिश्रा बाद झाल्या. 7 चेंडूवरती 18 धावांची खेळी, 3 षटकारांचा समावेश. करणचा चेंडू रिप्ले पाहिला ना तर लक्षात येईल, कारण मागे 3 मोठे फटके खेळल्यात. हा चेंडू बघा ऑफस्टंपच्या बाहेर होता. खेळायचा प्रयत्न होता, बॅट थोडी हातामध्ये फिरली. बॉलही जर आपण पाहिला थोडासा वरच्या बाजूला लागला, पण चांगला स्टार्ट देऊन इथून परतल्यात. राजू मिश्रा चांगला स्टार्ट देऊन माघारी परतलेला आहे. राजू मिश्रा वॅगोनला पाहू शकता. वाईडिश लॉंगॉनला 2 षटकार, एक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं ठोकलेला सिक्सर षटकार. रॉनियल नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती रॉनियल. आता समोर खेळाय, पुढ्यात होता, स्लॉट मध्ये चेंडू गेलाय प्लॉट मध्ये.
सिक्सर षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर जाऊन पोहोचला 32-32. 16ची सरासरी प्रति षटकामागे आतापर्यंत वसईच्या संघाने राखले. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू जो फेस करत होते रॉनियल, बरोबर स्लॉटमध्ये चेंडू हात खोलने का मौका आणि लॉंगॉनच्या डोक्यावरनं हा षटकार ठोकला. हा षटकार नंबर 64 होता. 64वा षटकार आतापर्यंत या स्पर्धेतला नोंदवला गेलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16ची सरासरी प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला तर जवळपास 80च्या आसपास दिसतोय. याच करंट रन रेटने जर गेले ना तर करंट रन रेट 80, थोडा पुढे गेले कदाचित 18ने जर गेले तर 86, आणि पुढच्या 2 षटकामध्ये जर 20च्या सरासरीनं 3 षटकामध्ये 20च्या सरासरीने गेले तर 92. सर्व स्टॅटिस्टिक आहेत डिफेन्सच्या स्क्रीनवरती, बरोबर स्टॅटिस्टिक आहेत. आता वसई स्पोर्ट्सचा पाटील का सांगतो ती 92ची रन भरपूर आहे, भरपूर आवडते. पण अर्नाळ्याचाही आहे, तो बोलतो 92वरनं 62 आलं तर मजा आहे. त्याच्यामुळे 62 आणि 92 मधली ही लढाई आहे. त्याला तर वाटते बाबा 92 झाल्या पाहिजे, पण अर्नाळ्याचा पाटील काय त्याला वाटते की 62 झाल्या तर मात्र चान्स असणार आहे. मग 62 आणि 92 मधली लढाई ही मैदानावरती आता खेळली जाते. संदीप करत वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, कित्येक वर्ष आपण पाहिले अर्नाळ्याकडनं खेळताना, अनुभव एक्सपिरियन्स ठासून भरलाय ज्या खेळाडूकडे. पण दुसऱ्या बाजूला हुसेन काजी पलटणार बाजी. चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं स्वीपचा षटकार. दोनदार पहिला चेंडू बघा संदीप खरवत यांचा, म्हणून हुसेनचा उल्लेख केला. हुसेन तेच सांगतो, टाळ्यांचा गजर त्याच करता झालाय. हुसेन काझी म्हणतोय बॅटिंग बघा माझी, बॅटिंग बघा काय बॅटिंग चाललाय. स्वीपचा हा षटकार. 6 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 38. 38 धावा. एक तेरी एक मेरी, एक तेरी एक मेरी, बीच में विकेट गिरी, विकेट गॉन. काय सुंदर चेंडू हाताळला. जर आपण पाहिलं तर हुसेन काझी यांची 6 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी जी साकारत होता. आणि चेंडू बघा अप्रतिम, अप्रतिम चेंडू, म्हणजे ब्लॉक ऑल डिलिव्हरी. संदीप खरीदवाल्यांचे नोट रिप्लेमध्ये पहा. यॉर्क पद्धतपणे पूर्णपणे यॉर्क केलं. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. आणि तेच पाहिलं होतं, आणि तेच पाहिलं अगोदर षटकार ठोकला, पण आता मात्र पूर्णपणे क्लीन बोल केलं. पण हुसेननं 14 धावांची खेळी साकारली. स्ट्राईक जास्त होता, थोडासा अंदाज चुकला. अगोदर तुम्ही स्वीप केला होता, याही चेंडूला स्वीप करू शकले असते, नाही करता आला. क्रिकेटचा खेळ असा आहे, क्रिकेटचा खेळ अंदाजाचा आहे, अंदाज चुकण्याचा आहे, त्याच्यामध्ये अंदाज नाही बांधू शकत कोणी. आता हुसेन वर्सेस संदीपचं बॅटलही ते दाखवलं जातं. एक षटकार आणि त्यानंतर हाताळलेला संदीप करत यांनी ब्लॉक होल. पूर्णपणे अंदाज चुकला, अंदाज पूर्णपणे बघा नाराजी ती हुसेन काझी यांच्या चेहऱ्यावरती दिसते पूर्णपणे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सोहेल. डावकुरे आताचा फलंदाज, आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन यासाठी ठेवलंय की डावकुरा गोलंदाज आलाय. बघा हे सगळं रणनीतीचा भाग आहे आपला. कधी बॅट्समन कधी उतरवायचा. इम्पॅक्ट पण पंच सांगतो थोडं इम्पॅक्ट काय बाहेर आहे का. लेग बाईचा इशारा होतोय. अपील जरूर झाला. तो स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न सोहेलनं केला होता. लेग बाईचा इशारा झाला आहे. रिप्ले आपण बघू शकता. रिप्ले बघा ऑफस्टंपच्या बाहेर गेलं. इम्पॅक्ट थोडा आपण पाहिलं तर तो बाहेर होता. सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि पंचांनी तेच पाहिलं होतं या चेंडूवरती. धावा फलकावरती 39. 2.3 षटकांचा खेळ झाला. 15 चेंडूमध्ये 39 धावा झाल्यात. 15 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. अर्नाळा संघ कमबॅक करण्याची ही संधी आहे. तुम्हाला साधायची आहे तर रॉनियल एक षटकार त्याने ठोकलाय. कोलवाट्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक वेगानं रोहित चेंडूवरती पोहोचलाय. चांगले क्षेत्ररक्षण. हो क्षेत्ररक्षण काय झाले. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न
इथे चुकलेत प्रयत्न भरपूर काही चालले, पण काय रोहितनं फिल्डिंग केले. ज्या रोहितला चौथ्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं तो षटकार रोखताना आणि चित्याच्या वेगानं चपलाईनं या चेंडूवर तर पोहोचलाय. हा चेंडू बघा ड्राईव्ह केला होता ऑन साईडला, ज्यावेळेला वेगानं चेंडूवर तर पोहोचले. टप्पा हो काय वेग आहे, आणि त्याच पद्धतीनं त्याने थ्रो देखील केलाय. संधी होती त्यांना चेंडूला थ्रो केला. हो थोडंसं लवकर आले स्टंपच्या पुढे थोडेसे आले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर 4-0-40. 40 धावा धावफलकावरती आहेत. क्लीन बोल्ड डावी यष्टी उद्ध्वस्त झाले. लेफ्ट स्टंप डिस्ट्रॉय, विकेट गॉन. थँक्यू. सोहेलच्या चेहऱ्यावरती नाराजी यासाठी हे पूर्णपणे चकले. बघा एक तर तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर गेलात, सोडून दिला, सरळ सोडून दिला चेंडूला आणि यष्ट्यावरती आदळला. म्हणून आहे ना, जसं कहते ना, गोलंदाजाला बॉलिंग करताना त्याचे ऑफ स्टंप कुठे आहे तो माहिती पाहिजे, तर फलंदाजाला शपल होऊन जाताना आपला लेग स्टंप कुठे आहे तोही माहिती पाहिजे. लेग स्टंप थोडासा उघडा पडला आणि त्या स्टंपवरती जाऊन चेंडू आदळलेला आहे. सुंदर षटक हाताळला. या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकरला फलंदाज जॅक्सन. काय गोलंदाजी केले, सुंदर गोलंदाजी. फक्त पाठीमागे तितकी साथ नाही आहे. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री मध्ये 22चा चौकार. शेवटच्या चेंडूवरती 22चा चौकार. या चौकारने स्कोर 44-47. थँक्यू. 44. बिलकुल हवा तर आहे, पण आज हवा कोणाची वाहणार आहे, हवा कोणत्या बाजूने वाहणार आहे ते 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत 44. 44 धावा 2 षटकामध्ये जर पाहिलं होतं धावा येत होते. या षटकामध्ये ब्रेक लावला होता संदीप खरवत यांनी, पूर्णपणे धावांना ब्रेक लावला होता, पण शेवटच्या चेंडूवरचा हा चौकार आता प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. चारी बाजूला जर आपण पाहिलं तर प्रेक्षक या मैदानावरती पाहतोय. आई जीवदानी मैदान, त्या मैदानावरती रंगलेला हा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा IDL चषक 2025 5व्या पर्वातला क्रिकेटचा 16चा दुसरा दिवस, दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना. 3 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 44. 47 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. करण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर रॉनियल, ज्याच्या बॅटमधनं 1 षटकार आपण पाहिलंय. रोनियल ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू क्रॉस बॅटर फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत रोहित. आणि रोहितला पाहिल्यावर तर नक्कीच त्या अंबुजा सिमेंटची आठवण येते. हे दीवार आहे जो तुटती नाही, कारण त्याला भेदून जाणं कठीण ठरते. रोहितनं आतापर्यंत जे फिल्डिंग केले, क्षेत्ररक्षण केलेलं आहे, ते आता तेच आहे अंबुजा सिमेंटची जसं भिंत असते दीवार, हे दीवार जो तुटती नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रोहितचं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण 45 धावा. आता रिवाईज झालंय, थोडा धावफलक रिवाईज करावा लागणार आहे, पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतो, पाठीमागे निघून झालाय हुसेन काझी. आणि ज्यावेळेला राजू मिश्रा बॅटिंग करतो त्यावेळेला गाडी चाललेली, रम चाललेली होती, आणि आता गाडी थांबले थोडीशी गाडी थांबले. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहे धावफलकावरती 45. स्टार्ट चांगला होता, सुरुवात तुमची चांगली होती. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा खेळ पाहिला तर 19. 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 32 धावा. पहिल्यामध्ये 13 पाहिल्या होत्या, दुसऱ्यामध्ये आपण पाहिल्या होत्या 19. 32 धावा 2 षटकामध्ये केल्या होत्या. हा कोटप्याचा हाफ ट्रॅकर पुलचा पॉवरफुल सिक्सर.
थँक्यू. धावा झाल्या धापलकावरती 51. 51 धावा धापलकावरती आता येत असताना पहिल्या 13 चेंडूचा खेळ पाहिला तर 13 चेंडूवरती 38 धावा आल्या त्या. 13 चेंडूवरती 38 धावा आल्या त्या. पण त्यानंतर 7 चेंडूवरती फक्त 7 धावा आल्या त्या. मागच्या 7 चेंडूवरती 7 धावा आल्या त्या आणि हा षटकार आलाय. हे विश्लेषण आहे आतापर्यंत जी इनिंग चालली आहे त्या इनिंगचे विश्लेषण आहे. पहिल्या 13 चेंडूवरती 38 धावा, त्यानंतरच्या मधल्या 7 चेंडूवरती त्या 7 धावा आणि त्यानंतरचा हा सिक्सर षटकार. धावा धापलकावरती 51. 51. उद्या पण अजून 8 संघाने या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत, कारण उद्या वसई तालुक्याबाहेरील संघ या मैदानावरती खेळतील. खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. प्रमोद लिली 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने स्कोर जाऊन पोहोचेल तो 52. 52. 52 धावा धापलकावरती. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. जसा प्रोजेक्टेड स्कोर दिसला होता 80, 86, 82, त्याच्यावरनं थोडा थोडा कमी होत चाललाय. 52. बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. करण टिपलाय झेल. विकेट. रॉनियल बाद. थँक्यू. करण बघा काय केलं, ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू हाताळा. खेळण्याचा प्रयत्न रॉनेलने केला. विकेट आलाय. आणि जो तो धावफलक चालला होता तो आता थांबलाय. म्हणून म्हटलं होतं ना, तो 62 आणि तो 92 त्याच्यामध्ये धावफलक राहू शकतो. आणि जसं पाठीमागे हरणायचा पाठीराखा त्याने म्हटलं तर 62 पर्यंत धावला तर मजा आहे. आता तेच काहीसं या मॅचमध्ये घडतंय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय हमीन. शेवटचा चेंडू आहे. 52. 4 गडी बाद 52 धावा धापलकावरती आतापर्यंत येत असताना वसई स्पोर्ट्स आणि दुसऱ्या समोर आहे तो साईच्या हरणाला असा सुरू असलेला सामना. आणि त्या सामन्यामध्ये करणनं या षटकामध्ये 1 षटकार दूर दिलाय, पण विकेटही प्राप्त केलाय. शेवटचा चेंडू आहे स्ट्रायकर एंडला अमीस. आकूट टप्प्याचा बाय हुक बाय क्रुक, पण समोर कोण आहे? समोर मी म्हटलं ना, रोहित आहे. अंबुजा सिमेंट जो दीवार टूटती नहीं. विकेट गॉन. चार षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांनंतर धावा आहेत धापलकावरती 52. पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहिला होता आपण. 32 होता. मागच्या 2 ओव्हरमध्ये 20 रन आलेत. मागच्या 2 षटकामध्ये 20 आलेत. नक्कीच आता आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठीराखा देखील आहे. वसई स्पोर्ट्स आपण पाहतोय. हर्षन आहेत. हर्षन पाटी मागे पाहिलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. स्माईल आहे सध्या, कारण त्यांना अजून अपेक्षा आहे की इथून चांगला काहीच घडेल. नेस्टर स्तंभा शेवटचा षटक देण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर फलंदाज. गोलबोट टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय समोरच्या दिशेनं. हर्षल पोचले चेंडू परत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण होईल. 1 धावेने समाधान मानावं लागेल. 53 धावा धावफलकावरती आहेत. युसुफ ऑन स्ट्राईक. शेवटचे 5 बॉल आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे शेवटच्या या षटकातील. विकेट. अपील जरूर झाले. अपील पण पंचांनी उचलून धरलंय. बोटही वर आलंय. विकेट आलाय. गडी आलाय. गाणं येणार.
थँक्यू. पूर्णपणे चित्र पालटलेलं आहे त्या एका विकेटनं. हुसेन बाद झाले. तो संदीप करवत यांनी घेतलेला विकेट. एक जो विकेट करणनं 2 महत्त्वाचे विकेट घेतले. एक तर राजू मिश्रांना बाद केलं आणि त्यानंतर आक्रमक फलंदाज ज्याने षटकार ठोकला होता त्यालाही माघारी परतावा लागलं होतं. आणि ते पाहता आता पूर्णपणे मॅच बदललेला आहे. पहिल्या 13 चेंडूवरती वेगळा खेळ होता आणि नंतरचे जर पाहिले त्या 13 चेंडू तर त्या 13 चेंडूवरती वेगळा खेळ आहे. पहिल्या 13 मध्ये 38 बनल्या होत्या आणि नंतरच्या 13 मध्ये 15 बनल्यात. हा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ कसा बदलतो बघा. क्रिकेट का खेळ आहे जो बदलने में देर नहीं लगती. 13 मध्ये 38 बनल्या होत्या आणि 13 मध्ये आता 15 बनल्यात. गेटिंग स्ट्राईक एंडला आहेत आणि विकेट. अजून एक विकेट लेग बिफोर पायचीतचा. अजून एक विकेट गडी बाद. थँक्यू. पहिल्या म्हणून मी म्हटलं ना 13 षटकापर्यंत पाहिलं तर हर्षण पाटील जे आहेत आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल होती. आता हरणाईचे पाटील आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्माईल आले आता. तर ते खुश झालेत कारण पहिले 13 चेंडूपर्यंत खेळ चांगला होत नव्हता पण आता खेळ बदलला आहे त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आता थोडासा स्माईल आले. आता इतकी स्माईल आहे ती. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 53 53 धावा धापलकावरती शेवटचे 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. खेळण्याचा प्रयत्न एसटीआयच्या पायाला लागून चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 22चा इशारा होत असताना एक धावे चेंडूवरती पूर्ण. बघा क्रिकेटचा खेळ बदलण्यास वेळ लागत नाही. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाही तसा खेळ बदललाय. धावा धापलकावरती 54 54 धावा. खोलवा टप्प्यात चेंडूचा गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे पण फ्लॅट बॅटेड फ्लॅट कडक षटकार. थँक्यू. धावा त्याला धापलकावरती 60-60. मी म्हटलं होतं ते 92 बघतात अर्नाला 62 बघते. आता 62 पर्यंत पोचतोय का की 66. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कडक स्ट्रोक खेळाय जॅक्सन कडक स्ट्रोक खेळाय. चौकाराला 64 षटकाराला 66. शेवटचा बॉल झालाय. कॉट बिहाइंडचा विकेट गडी आलाय. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. धावा आहे धापलकरी 60 पण संध्याकाळचा 17 आहे. तशी गोलंदाजी आहे कारण याच संघानं वसई स्पोर्टच्या संघानं कोपरी संघाला 65 वरती रोखलं होतं. आता अर्नाळ्याला 60 धावा नाही करून द्यायच्या आहेत. 61 नाही करून द्यायचे आहेत. त्यांनी कोपरीच्या संघाला रोखलं होतं. 65 पर्यंत प्रवास पाहिला होता त्याच्यापेक्षा 5 कमी द्यायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला अर्नाळ्यानं मागे पाठलाग केला 38चा. आता पाठलाग करायचा आहे 61चा. बॅटिंग कार्ड बघा. स्टार्ट चांगला होता हुसेन काझी आणि राजू मिश्रा यांचा. हुसेनच्या 14 धावा राजूच्या 18 धावा रोनेलचा एक षटकार 18 धावा. बाकी सिंगल डिजिट फक्त जॅक्सनचा एक षटकार आपण पाहिला 14 धावा. 6 एक्स्ट्रा आहेत त्याच्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापा 60. गोलंदाजी पहिली हर्षदचं पहिलं षटक 13 धावांचं. करणनं 2 षटकात महत्त्वाचे 3 विकेट प्राप्त केले. 27 धावा खर्च केल्या. पण संदीप करवत यांचं ते षटक ज्या षटकामध्ये ब्रेक लागला 2 विकेट त्याने घेतलं. 7 धावा खर्च केल्या आणि एक षटक शेवटचं नेस्टरनं हाताळलं 7 धावांचं 3 गडी बाद करताना तेही पाहिलं आपण. एक इनिंग संपले. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे पण वसईकडे ती क्षमता आहे गोलंदाजी आहे विविधता आहे त्यांच्याकडे. बघूया पहिल्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अर्नाळा मैदानावरती खेळेल आणि या पर्वामध्ये जिंकण्यासाठी वसई स्पोर्ट्स उत्सुक आहे. तो त्याला रोखण्यासाठी तयार असेल. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा ATL चषक 2025 पर्व 5व्या मध्ये या सेकंड इनिंग मध्ये. अध्यक्ष विजय दादा घरत हे साऱ्या पोरांची तो हिम्मत. आयोजक पिंट्या दादा घरत आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील. आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील. हे गासपाडाच्या चषक यो आमचा हाय लई पॉवरफुल. गासपाडाच्या
थँक्यू. पुण्याचा सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व आपल्या महिला भगिनी सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा SDL चषक 2025चा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आज तुम्हाला पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. आजचा दिवस जर पाहिला तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल मंगळवारचा दिवस होता, मकर संक्रांतीचा दिवस प्रत्येकानं पाहिलात आणि कालचा दिवस सुरुवात झाली या स्पर्धेला. रविवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहेत, पण आज दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगलेला आहे. मागे NCC नारंगीनं मागचा मॅच जिंकलात. त्यांनी या 2 मॅचमध्ये तो एक संघ मात्र पुढे त्यांना पाहिलात. आता इथून 2 मध्ये 1 पुढे येणार आहेत. नारंगीच्या विरुद्ध कोण खेळणार त्याची चर्चा आहे. नारंगी अर्नाळा की नारंगी वसई असा मॅच होईल, त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. पण उद्याही आहेत वसईच्या बाहेरील एक गाव एक संघ आहेत, त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होईल. आणि चांगले संघ आहेत, टॉप 8 टीम आहेत. त्या टॉप 8 टीम तुम्हाला उद्या उत्तम संघ पाहायला मिळेल. उद्या या मैदानावरती आपण पाहिलं तर खास करून शहापूरचा एक संघ आहे, तोही या मैदानावरती येईल. एक संघ आपण पाहिलं तर ठाण्याच्या परिसरातील तोही येईल. त्यामुळे मजा येणार आहेत. उद्याचा दिवस ब्लॉक ब्लस्टर या मैदानावरचा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चर्चा त्याही गोष्टीची होईल. पण सध्या टार्गेट मैदानावरती आपण पाहिलं तर टार्गेट ठेवलं गेलं आहे 30 बॉलमध्ये 61 रन करायच्यात मैदानावरती टीम साईच्या अर्नाळा संघाला. परफॉर्मन्स आतापर्यंत या संघाचा नेहमी चांगला राहिला आहे, साईच्या अर्नाळा संघाचा. आणि सध्या आपण DBN लाईव्हला पाहू शकतात. लाईव्ह स्ट्रीमिंग, क्रिकेट स्कोरिंग ॲप, वेबसाईट डेव्हलपमेंट, या सर्व काही गोष्टी तुम्हाला DBN मीडियाच्या माध्यमातून तिथे तुम्ही संपर्क साधू शकतात. ज्या कोणाला संपर्क साधायचा असेल तर दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क साधा. dbnmedia.in. चल आता वेळ महत्वाची आहे, त्यामुळे विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. बॅटर रेडी आहेत. एका बाजूनं मैदानावरती आपण पाहिलं तर स्ट्रायकनवरती आपण पाहिलं तर जयेश, नॉन स्ट्रायकनवरती प्रमोद आहेत. थोडं घाई करा, टीम वसई विनंती असणार आहेत. जयेश आणि प्रमोद. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, फुल फेस ऑफ दी बॅट. जयेश गरज जयू यांच्या बॅटमधून फटका सजवलाय, परंतु तो निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टिल रनचार, पहिल्याच बॉलवरती चौकार. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती कशा प्रकारे फटका खेळला गेला. त्या ठिकाणी जयेश करत होते, थोडा बाहेर निघाले, समोरच्या दिशेने खेळलात. खेळाडू होते, त्याला बीट करत असताना हा बॉल मात्र निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि पोहोचले होते खेळाडू, परंतु बॉल घेऊनच जवळपास बाहेरच्या दिशेने मार्गस्थ झाले. धावा फलकावरती 4 करायचे 61 रन. शॉर्ट बॉल पाठीमागे खेळलाय, हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. जयेश गरत यांच्या बॅटमधून, जयूच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. 4. थँक्यू. पहा शफल झाले, थोडं मध्ये आले, त्याच्यानंतर लेग स्टंपवरचा बॉल, त्याचा पुरेपूर समाचार त्याला पाठवलं. या स्पर्धेतील आतापर्यंतचा 103 हा चौकार आलेला आहेत. 103 आतापर्यंत चौकार स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 2 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 8 करायच्या तुरण मैदानावरती 61 टीम साईच्या अर्नाळा संघाला. स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर जयेश घरत, प्रमोद, खास करून प्रशांत घरत यांचे बंधू आहेत, ते सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने प्रमोद लिली, ज्यांना मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केलं, तोही खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. आक्रमण केलं पहिल्या षटकामध्ये युसुफ यांच्यावरती. पाहूयात युसुफ पुण्याच्या मैदानावरती रेडी. समोर जयेश घरत, चांगला बॉल पाहायला मला, थोडा बाहेरच्या दिशेने निघाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकलाय. 2 चौकारांनंतर एक चांगला बॉल मैदानावरती अद्यावत केला आणि तो मात्र निर्धाव स्वरूपाने फेकण्यात आलेला आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवरती रन आल्यात 8 करायचे 61 रन. धावा फलकावरती 8. उर्द विकेट. समोर फटका खेळलाय, आणखीन एक फटका समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4.
थँक्यू. पाहिलं असेल आपण काय स्ट्रोक खेळला, समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. जयेश यांचं खास करून आपण पाहिलं तर स्ट्रॉंग झोन आहेत आणि अशी बॅटिंग नेहमी करत असतात. म्हणजे पॉवर प्ले मध्ये ज्यावेळी 30 सेकंडच्या आतमध्ये खेळाडू असतात त्यावेळी खेळाडूला फक्त बीट करायचं असतं आणि तेच मात्र करत असताना पाहायला मिळत आहे जयेश घरत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूच्या नावाची एक वेगळी चर्चा आहे. फिल्डिंगमध्ये नेहमी सातत्याने तो चांगली कामगिरी करत असतो. तो जयेश घरत. जयू स्विच हिट, परंतु खेळाडू आहे त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. धावचीची संधी होती, रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होऊ शकला असता पण त्या ठिकाणी थोडं थांबले. एक धाव मात्र मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. चेंडू फेकून झाल्यात 5. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न थोडा वेळ घेतला. त्या ठिकाणी फेकी तर विकेट किपरकडे झाली होती पण फेकण्याचा प्रयत्न करायला होता. त्या ठिकाणी बॅकअप नसल्या कारणामुळे विकेट किपर हा बॉल मात्र फेकू शकले नाहीत. येणारे बॉल आहेत 25 आणि 25 बॉलमध्ये रन करायच्या दोन्ही 48. शेवटचा बॉल आहे. 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये 48चं लक्ष तुम्ही मैदानावरती पाहतायत. टार्गेट या मॅचमध्ये होतं 61चं. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. थोडा फिल्डिंगमध्ये वेळ घेतला जातोय. युसुफ आपण मैदानावरती पाहतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आहेत. पॉवर प्लेच्या बंधामध्ये तिथे आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन जवळ अगदी तैनात केलेले खेळाडू हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू विशेष मिड विकेटमध्ये ठेवलेत जो डीपमध्ये आहेत आणि एक खेळाडू आपण पाहिलं तर कव्हरमध्ये आहेत जो डीप कव्हर. फटका चांगला खेळला. पुन्हा मात्र बाउंड्री लाईन जवळ आता मोठी सफर करावी लागेल. एक धाव तर घेतला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूमध्ये चांगली पाहायला मिळत आहेत. 2 धाबा तर मैदानावरती घेतल्यात. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये रन आल्यात. मैदानावरती बॅटिंग करत असताना साईच्या अर्नाळा या संघानं रन बनवल्यात त्या मात्र 15 धाबा. एक ब्रेक घेऊया. कंपॅरिझन जर पाहिलं तर वसई स्पोर्टचा संघ होता 1 ओव्हरमध्ये 13 रन, तिथे विकेट नाही आली होती. इथे देखील आपण पाहिलं तर साईच्या अर्नाळानं 15 धावा केल्यात, तिथेही विकेट नाही आहेत. ब्रेकमध्ये संगीत घेऊया आणि मैदानावरती येऊयात. सहकार्य नेहमी करतोय नेक विनय पाटील माझी नगरसेवक. विनय पाटील माझी नगरसेवक. विनय पाटील माझी नगरसेवक. अडचणीतीन भोईर दादाची सातही लाखात एक. थँक्यू. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर उद्घाटन समारंभ पार पडल्यात. त्यावेळी सर्व आपण मान्यवरांना पाहिलं. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे काशीनाथजी पाटील साहेब, त्यांच्या जोडीला हेमंत म्हात्रे साहेब उपस्थित होते. त्यांच्या जोडीने वॉर्ड क्रमांक 7चे माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेब, सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब, विनयजी पाटील साहेब उपस्थित होते. दिलीपजी गोवारी साहेबांना आपण पाहिलं आणि सर्व आपल्या आयोजन कमिटीची टीम, सर्व महिला भगिनी, या गावातील ग्रामस्थ. चांगला बॉल टाकलाय, फिरवलाय बॉलला. ही या खेळाडूची स्पेशलिटी आहे. मागच्या मॅचमध्ये देखील त्यानं 3 विकेट घेतले होते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने आपला नावी केला होता. तोच गोलंदाज मैदानावरती साहिल भाटे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगला टाकलाय, बॅटर नाही ओळखू शकले. जयेश घरात रंगत भाडणार. साहिल वर्सेस जयेश. फिरवलाय बॉलला, परंतु बॉल मात्र आपण पहिला प्रॉपर आता बॅटवरती कनेक्शन झालाय आणि बॉलला पाठवून दिलाय जयेश घरात. जयू यांच्या बॅटमधून आणखीन एक देखना स्ट्रोक. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू. साहिल भाटीच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर चौकार पाहायला मिळाला. जयेश घरत जयू यांच्या बॅटमधून धावफलकावरती धावाही वाढल्यात. संघाची धावसंख्याही जाऊन पोहोचल्यात 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. पर्व 5व्या या स्पर्धेचा आपण पाहतायत. धावा धावफलकावरती 19. फुलटच बॉल, त्याला मात्र दिशा दिली आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. सिक्सर. थँक्यू. पाहिलं तर त्या ठिकाणी पुरेपूर समाचार घेत असताना पाहायला मिळाले जयेश आणि लेग स्टंपवरती बॉल टाकल तर ते सोडणार नाहीत. ते मात्र मैदानावरती आज आपली पॉवर दाखवून देत आहेत आणि जयेश घरत यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावफलकावरती धावा वाढल्या. संघाची धावसंख्या 25 करायचे 61 रन. धावा झाल्या 25. 2 बॉल आता महागडे राहिल्यात. 2 बॉलवरती रन खर्च केल्यात 10.
नाही, पतंगी आहेत पण सध्या कॅमेरामध्ये दृश्यही आहेत, तेही आपण दाखवणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकातील 1.3 चेंडूचा खेळ संपलाय, 25 धावा. स्विच करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झाल्यात 4 धावा धाव फलकावरती आहेत 25. अजूनही या षटकातील विचार केला तर 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. रन झाल्यात 25. फटका छान खेळलाय, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, पाठलाग केला जाईल बॉलचा, परंतु बॉल बाहेरून घेऊन यावा लागेल. चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली कर्जाला बिघडारी यारी. हे लढायचं नाही, आता भिडायचं नाही. थँक्यू. आतापर्यंत 10 बॉल वरती 10 बॉल मध्ये 27 धाव्यांवरती मैदानावरती बॅटिंग करतोय जयेश गरत. आणि दुसऱ्या बाजूला प्रमोदने 1 बॉल फेस करताना त्याने रन केलं 2 धावा झाल्यात 29. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. हे दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ आहेत. आफ्टर 1.5 ओव्हर्स 29 लॉस ऑफ 0 विकेट. विकेट नाही आली. शेवटचा बॉल साहिल भाटी. आणखीन एक कडक स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. जयेश गरज जयू यांच्या बॅट मधून टेक्निकली बॅटिंग. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू. हा चौकार पाहिला असेल कशा प्रकारे खेळला. इनसाइड आउटचा फटका, कव्हरला खेळला, कव्हरला हा चौकार आलाय. धपलक्यावरती धावा लगावल्या गेल्या. 33 झाल्या, 33 धावा झाल्यात आणि 2 षटका देखील संपला. 33 धावा झाल्यात आणि 33 ऑन स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. सध्या आपल्या पहा हे आमचे मित्र दिनेश चनावाला, जिथेही मॅचेस असतात तिथे ते असतात आणि बरेच जण आता तिथे एन्जॉय करतात. तिथेही ते दिनेश चनावाला नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये ते पोहोचतात. आता तिथे त्यांना सध्या कॅमेरामध्ये कॅप्चर केले जात आहेत. काही जण आहेत तिथे एन्जॉय करतायत. दिनेश चनावाला, त्या चनावालाकडून त्याही गोष्टी तिथे घेत आहेत. आता इथेही भरपूर काही गोष्टी आहेत. पतंग उडवण्याचा प्रयत्न तिथेही केला जातो कारण की मकर संक्रांतीचे दिवस, कालचा दिवस आपण पाहिलाय. दोन षटकाचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये रन झाले 33. गॅटिंग मानकर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 61 धावेचा पाठलाग करायचा आहे. गॅटिंग मानकर समोर आपण पाहिलं तर प्रमोद लिली. पहिला बॉल, पहिल्याच बॉल आक्रमण करण्याचा पहिल्याच बॉलला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती वेगाने पुढे येतात, बॉलची फेकी करतात. तोपर्यंत मेले एक रन. एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. 2.1 चेंडूचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती लगावल्या 34. 61 धावेचा पाठलाग मात्र हा मैदानावरती करायचा आहे आणि रन झाले 34. फिल्डिंग मध्ये आता सातत्याने चेंजेस मैदानावरती केले जात आहेत. 34 धावा धाव फलकावरती लगावल्या. स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतील जयेश गरज जयू. समोर आपण पाहिलं तर गॅटिंग महत्वाचे खेळाडू आहेत. आता गॅटिंग समोर विकेट काढतील की जो पुन्हा जयेश गरज ज्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेले आहेत तेच प्रयत्न मैदानावरती सुरू ठेवतील याची चर्चा होईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न जयेश गरज यांच्या बॅटमधून मोठा गॅप शोधलाय, परंतु त्या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये ढकलले गेलेत. व्हॉट अ फील्ड. बॉल वरती अगदी वेगाने आले. बॉलची फील्ड करत असताना पाहायला मिळाले. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी बचावण्यात आलेल्या आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती 36 धावा. पुन्हा त्या ऍक्शन रिप्ले मध्ये त्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. पहा हा गॅटिंगचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न जयेश गरत यांनी केला. क्षेत्ररक्षकाला तर बीट केलं होतं. पाठीमागून खेळाडू येत होते, बॉलवरती अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. बॉलवरती आले जवळपास. तिथून बॉल तर हातामध्ये पकडला. तिथून बॉलची फेकी
मध्ये करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले आणि दोन गोष्टीवरती सध्या चर्चा आहे, त्यामुळे आता रोलिंग केली जात आहेत आणि पहा 2 धावा आहेत, 2 धावा आहेत. धावसंख्या 36. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 37. 37 धावा, 2.3 चेंडू जखे संपलाय. 37 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही 3 बॉल आता मैदानावरती शिल्लक आहेत. 61 धावेचा पाठलाग जो आहे तो मैदानावरती करायचा टीम साईच्या अर्नाळा या संघाला. पहिल्या वर्षाचा आपण पाहिलं तर विजेता हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साईच्या अर्नाळ्याचा संघ तो सध्या तुम्ही मैदानावरती पाहत आहात. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर असलेला टीम आपण पाहता तर वसई स्पोर्ट्स. बऱ्याच वेळी या वसई 1-1 मधून समोरासमोर असतात. पुण्यात मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत. 1 लगा डबल मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न, 2 धावा मात्र इझिली त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 39च्या घरामध्ये. पाठलाग सुरू आहे सध्या 61 धावेंचा. अजूनही मैदानावरती विचार केला तर रन करायच्या त्या जवळपास 22-22. 14 बॉलचा खेळ शेष आणि 14 बॉलमध्ये 22 धावेंचं लक्ष. पुण्यात मात्र फटका छान प्रकारे खेळलाय. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला पाठवून दिलाय. एका धावेसाठी मात्र त्या ठिकाणी हा फटका निघून जाईल. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे 13 बॉल अजूनही मैदानावरती शेष आहेत आणि 13 बॉलमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी जवळपास पल्ला गाठायचा तो 21 धावेंचा. लढावं लागेल. स्वतःमध्ये असलेले आत्मसात, स्वतःमध्ये असलेला कॉन्फिडन्स आता मैदानावरती जागा करावं लागेल आणि दोघांनाही सांगावं लागेल ही मॅच अजूनही आपल्यासाठी ज्वलंत जिवंतपणा या मॅचमध्ये आहेत. त्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती आत्मसात कराव्या लागतील. 13 बॉल 21ची गरज. फटका हवेमध्ये खेळलाय, 360 डिग्री मध्ये खेळलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. जयेश गरज जयू यांच्या बॅट मधून कडक बेधडक सिक्सर. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, ना बसुनी चकड्यामध्ये, ना बसुनी चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. तर नारिंगीचे काही खेळाडू आहेत पतंग उडवण्यासाठी आलात की खेळण्यासाठी आलात हाही प्रश्न आहे. जय जय आज मॅच खेळण्यासाठी आलात की पतंग उडवण्यासाठी आलात हाही प्रश्न आहे. सध्या स्क्रीनवरती जय पाटील आहेत. 46 46 धावा. लक्ष आपण पाहिलं तर 61 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेला आहे. 12 चेंडूमध्ये 15 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 15ची गरज आहे. मध्ये 15ची गरज आहे. साहिल यांच्याकडे क्षमता आहे. मागे त्याने 3 विकेट घेतले होते त्यामुळे साहिल आता मैदानावरती जे काही करायचं ते या ओव्हरमध्ये करायचं आहे. या षटकामध्ये वसईला हव्यात विकेट, तर दुसऱ्या बाजूला या षटकामध्ये विकेट न गमावण्याचा प्रयत्न करेल सध्या अर्नाळा टीम. पण पाहूयात क्रिकेटचा खेळात काही गोष्टी होऊ शकतात. 12-15. पहिल्याच बॉलवरती फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय झेल. पहिल्याच बॉलवरती घेतलाय. विकेटची डिमांड होती आणि मैदानावरती विकेट मिळाली. पहिल्याच बॉलवरती प्रमोद लिली मैदानाच्या बाहेर गॉन. पंढरी शेत पडके विघरवाला, बिनजोड चकडेवाला. पंढरी शेत पडके विघरवाला, बिनजोड चकडेवाला. थँक्यू. प्रमोद मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतात आणि वसईला विकेटच हवी होती. टीम वसईला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी विकेटची गरज होती. तो विकेट मैदानावरती आलाय. जी खास करून सलामीची जोडी तोडायची होती, सलामीची जोडीला बाहेर पाठवायचं होतं, त्यामधील प्रमोद मैदानाच्या बाहेर आल्यात आणि प्रमोदची विकेट आल्यानंतर आता नवीन खेळाडू नवीन बॅटर सध्या मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नेस्टर सध्या दाखल होतात. नेस्टर तंबा आपण पाहिलं ज्यानं ओमन साठी क्रिकेट खेळलं, म्हणजे अर्नाळाचा खेळाडू ज्यानं ओमनसाठी जाऊन क्रिकेट खेळलं तिथे मॅच जिंकल्यात तो खास करून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नेस्टर तंबा मैदानावरती दाखल झालेला आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर जयेश गरज आहेत. म्हणजे मागच्या काही कालावधीमध्ये अर्नाळामध्ये चांगले खेळाडू घडलेत, ज्यामध्ये विनायक भोईर यांच्या नावाची चर्चा होत आहे. सध्याच्या घडीला ISPL एक मोठी स्पर्धा येत आहेत, तिथेही प्रशांत असणार आहेत.
हवेमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉलवरती. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 47 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. मॅच जिंकण्यासाठी जुनी जवळपास 14 धावेची गरज आहे. या षटकातील बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाले 10 बॉलचा खेळ शेष आहे. 10 मध्ये 14 करायचे आहेत. पण साहिल भाटी याच्याकडे असलेली क्षमता, साहिल भाटीकडे असलेलं खास करून आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये त्याने ते टिपलेले 3 बली या मॅच मध्ये ते मात्र कॉन्फिडन्स वाढवणार आहेत, ते आत्मसात करणार आहेत. त्यामुळे साहिल भाटी पाहूयात आता या येणाऱ्या काही कालावधीमध्ये येणाऱ्या काही बॉलमध्ये तो कशा प्रकारे गोलंदाजी करणार. येणारी 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 14 हे या मॅचचं समीकरण आहे. जयेश गरज जयू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात स्ट्राईक एनवरती. आता ही लढाई असणार आहे जयेश वर्सेस साहिल. पाठीमागे खेळायचा प्रयत्न, बॉल मात्र वेगाने निघून चालाय. क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती परंतु नाही रोखू शकणार. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. जयेश गरज जयूच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. भेंडीचा पिवला फूल फुल भेंडीचा पिवला फूल गणरायाला हा निनेट फूल देवतला कानाचा हा निनेट फूल. थँक्यू. आतापर्यंत विचार केला तर संघाची धावसंख्या 51 आणि जयेश पोहोचल्या 15 बॉल मध्ये 44 धाव्यांवरती पोहोचल्यात. अर्धशतकापासून फक्त 6 धावा दूर आहेत. मागे मयूरचा पण अर्धशतक पाहिलं मयूर मांगेला यांचं. आता त्याच्या जवळपास आहेत सध्या जयू जवळ आहेत. 15 बॉल मध्ये जयूनं 44 धावा मैदानावरती बनवलेल्या आहेत. पण खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक स्वतः राजू मिश्रा आपल्याला पाहायला मिळाले. बॉल लढवण्याचा प्रयत्न करतायत. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकण्यात आलेले आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 51. मोठा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. झेल होईल की बॉल बाहेर जाईल, परंतु क्षेत्ररक्षक बॉलला 1 बाउन्स अडवण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र 2 धावा येत आहेत. कदापि हा कॅच होऊ शकला असता बाकीचे खेळाडू तेच सांगतायत. बॉलवरती पोहोचणं गरजेचं होतं परंतु बॉलवरती नाही पोहोचू शकले. 2 धावा मात्र मैदानावरती मिळाल्या आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात ते मात्र 53. 8 धावेची गरज आहे. 7 बॉलमध्ये 8 हवे आहेत. जयेश खेळतात सध्या मैदानावरती 17 बॉलमध्ये 46 धाव्यांवरती. सात बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. येणारे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 8. पाहूया शेवटचा बॉल साहिल भाटी वर्सेस जयेश. बागपूरला गेले हलक्या त्यांना बॉलला ढकलण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. बॉलला अडवत आहेत. फेकी करेपर्यंत मेल 1 रन मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेलेला आहे. येणारे बॉल मैदानावरती शिल्लक आहे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्यात मैदानावरती 7. एक ब्रेक घेऊया संगीत आयुक्त डीजे सुमित यांच्या माध्यमातून आणि मैदानावरती येऊयात 6-7. थँक्यू. रंगलेला मॅच आहे. 6 बॉलमध्ये 7 ची गरज आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतात गासपाड HDL चषक 2025 पर्व 5वा आहे आणि पर्व 5व्यामध्ये सध्याच्या घडीला आपण ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पाहत आहात. येणारे बॉल मैदानावरती आहेत 6 करायच्यात रन 7. पण जोपर्यंत केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाहीत. स्कोरर देखील लिहू शकत नाहीत. आपले लाईव्हचे अपडेटर आहेत तेही या गोष्टी मात्र तिथे लिहू शकत नाहीत, तेही करू शकत नाहीत. त्यामुळे तिथेही चर्चा आहेत. 6 मध्ये 7 ची गरज आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी बॉलला आपण पहिला अडवण्याचा प्रयत्न केलाय. पाच बॉलचा खेळ मैदानावरती बाकी 6 धावेची मैदानावरती गरज आहे. मॅच रंगलेले आहेत. पहिला बॉल जर पाहिला तर पहिल्या बॉलवरती सिंगल आहेत. मॅच रंगणार आहेत काही शंका नाहीत. इथून वसईला विकेट हव्यात. या मॅच मध्ये मॅचला जिंकायचं असेल विकेट घ्यायचे आहेत किंवा मैदानावरती डॉट टाकायचे आहेत किंवा मैदानावरती निर्धाव चेंडू फेकायचे आहेत. त्यामुळे चर्चा होईल मैदानावरती. दुसऱ्या बाजूला मैदानावरती आलेले नेस्टर ज्यांना 1 बॉल मध्ये आतापर्यंत 1 रन वरती तो मैदानावरती बॅटिंग करतोय.
लक्ष मैदानावरती आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये 6 धावेची गरज आहे. रंगलेला मॅच आहे. थोडा वेळही पहा, त्यामुळे विनंती आहे. राजू पुण्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू मिश्रा मैदानावरती गोलंदाजीवरती आहेत. 5 बॉलमध्ये रन करायचे 6. नेस्टर स्ट्रायकिंगवरती नेस्टर तंबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका खेळलाय आणि तो मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. मॅच खल्लास झालाय आणि मॅचला जिंकलाय टीम साईच्या अर्नाळा संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम साईच्या अर्नाळा. अर्धशतकापासून 2 धावा दूर राहिल्यात. खास करून जयेश गरत 48 धावा त्यानं बनवल्यात, पण संघासाठी इम्पॅक्टफुल पारी आतापर्यंत जयेश गरत यांची आपल्याला पाहायला मिळालीत. त्यामुळे अभिनंदन असेल टीम साईच्या अर्नाळा आपलं. आणि हार्डलक टीम वसई स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील काही वेळामध्ये दिला जाणार आहे.